राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमतानं मराठा आरक्षणाला मंजुरी दिली। सगळे सोपस्कार दिलेल्या वेळेत जाहीर करून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारनं शब्द पाळणारा असं विरोध सार्थ ठरवलंय। मराठा आरक्षणाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकच जल्लोष करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मराठा समाजाची ही मागणी आज पूर्ण झाली। फटाके फोडून या निर्णयाचं नगरमध्ये स्वागत करण्यात आलं। खासदार दिलीप गांधी, सुनील रामदासी, किशोर बोरा, सुरेंद्र गांधी, नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आजचा दिवस महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टिकोनातून सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस आहे आजचा। स्वातंत्र्योत्तर नंतरच्या कालखंडामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाचे विषय झाले आणि एक आरक्षणाचा विषय असा जो होता की तो थांबला होता आणि तो होता मराठा आरक्षणाचा विषय। ज्यांच्याकडे वर्षोनवर्ष सत्ता होती त्यांनी या महाराष्ट्राच्या मराठांना आरक्षणाबद्दल ज्या आत्मीयतेनं, ज्या प्रेमानं, ज्या विश्वासानं समाजामध्ये त्यांना न्याय द्यावा या भूमिकेतून कधीच भूमिका मांडली नाही। परंतु मला सांगायला अभिमान वाटतो, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व देशभर एका वेगळ्या वातावरणात या पक्षानं कामाला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम झाला की महाराष्ट्रामध्ये 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावर रूढ झाले आणि तेव्हापासून वेगवेगळ्या माध्यमात त्यांनी या महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पुढे जाऊन हा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ज्याची सुरुवात नगरपासूनच झाली होती, नगर जिल्ह्याला त्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून नगर जिल्ह्याची चर्चा ही कायम स्वरूपात राहिली आहे आणि याच नगर जिल्ह्यामध्ये आज आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं मोठा असलेला जिल्हा, लोकसंख्येनं मोठा असलेला हा जिल्हा मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जेवढा तीव्र होता तेवढाच आज आनंद आम्हाला होतो आहे।